हॅलो, मी अंजली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत। पॅनमध्ये आपण 3 टेबलस्पून तूप टाकलं आहे। ते आधी छान व्यवस्थित मेल्ट करून घेऊया। त्यामध्ये आता अर्धा किलो आपण किसलेला गाजर टाकू। गाजर निवडताना गाजर मीडियम साईजचे आणि छान लाल रंग असलेले गाजर आपल्याला इथे निवडायचे आहे हलव्यासाठी। आता आपण पॅनमध्ये गाजराचा किस टाकलेला आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यावर झाकण ठेवून आपण त्याला 5-10 मिनिटं आपण त्याला शिजवून घेऊया आणि मध्ये मध्ये आपण त्याला चेक करत राहायचं। आता आपण 5 मिनिटं इथे झालेले आहे, तर आपण आता एकदा चेक करून बघूया। पुन्हा आपण याला 5 मिनिटं होऊ देऊ। 5 मिनिटं इथे झालेले आहेत। आता आपण गाजर पुन्हा चेक करून बघू। हे बघा, आता आपल्या इथे गाजर छान शिजलेले आहे। त्यामध्ये आता आपण अर्धा कप साखर टाकूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साखर टाकू शकता। आता साखरेने गाजराला पाणी सुटलेलं आहे, ते आपल्याला सर्व ड्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित। गाजरला जे साखरेने पाणी सुटलं होतं ते आता ड्राय झालं आहे। त्यामध्ये आता आपण 1/4 कप दूध पावडर टाकणार आहे। ती पण व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायची आहे आणि 1 मिनिट त्याला होऊ द्यायचं आहे। आता इथे आपला 1 मिनिट झाला आहे। आता इथे वेलची पूड टाकते आपण, ती पण मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपण इथे काजू टाकणार आहे, पिस्ता टाकणार आहे। काजू पिस्ता आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। इथे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। खवा, दूध इथे काहीच न वापरता आपण हलवा बनवलेला आहे, तरी पण तो इतका छान होतो। तुम्ही एकदा या पद्धतीने हलवा करून बघा। आता आपला गाजरचा हलवा तयार आहे, आपण त्याला सर्व करूया।